नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 9वी कविता शिकणार आहोत, जिचे नाव आहे घर. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवी ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट. अशी ही सुंदरशी कविता धोंडीराज जोशी यांनी लिहिलेली आहे. तर सदर कविता आपण सविस्तरपणे पाहूया. त्याआधी या कवितेचा कवितेची जी मध्यवर्ती संकल्पना आहे ती आपण समजून घेऊया. तर या कवितेमध्ये धोंडीराज जोशी यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की घर जे आहे त्या म्हणजे घराला घर का म्हटलं जातं आणि घर कशाला म्हणावं. फक्त चार भिंती उभ्या असल्या म्हणजे ते घर होत नसतं, तर घर कशाला म्हटलं गेलं पाहिजे याचा महत्त्वपूर्ण असा संदेश त्यांनी या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. घर या नुसत्या चार भिंती नसतात, घर एक वस्तू नसते किंवा घरात असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाची काहीतरी एक किंमत असते, एक व्हॅल्यू असते आणि प्रत्येक माणसाच्या निर्मळ नात्याची गुंफण जी असते ती घरात झालेली असते. तर अशा पद्धतीचं एक साधं सोपं वर्णन कवींनी आपल्याला या कवितेमध्ये करून दिलेलं आहे. कविता सुरू करण्याच्या आधी आपण कवितेत आलेले जे कठीण शब्द आहेत त्यांचे अर्थ समजून घेऊया. देखण्या म्हणजे सुंदर, वास्तू म्हणजे इमारत, भावना ओल्या म्हणजे प्रेमळ भावना, जिव्हाळा म्हणजे प्रेम, माया, ममता, पसारा म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू, निवारा म्हणजे आश्रय, कहाणी म्हणजे गोष्ट, समाधान म्हणजे सुख, मूल्य म्हणजे विचार, गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे आणि चविष्ट म्हणजे रुचकर, स्वादिष्ट. अशा पद्धतीचे हे शब्दार्थ आहेत. चला तर मग आपण कवितेकडे वळूया. कवितेच्या पहिल्या 4 ओळी अशा आहेत की घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. तर या पहिल्या सुरुवातीच्या 4 ओळींमध्ये कवी आपल्याला काय सांगतायत की घर हे केवळ उभा केलेल्या अशा 4 भिंती नसतात. जिथे सुंदर कार्य होतं, जिथे चांगलं कर्म होतं ते घर असतं. घर केवळ एक अशी वास्तू किंवा वस्तू नाही जी सहज कोणीही कशीही बनवू शकेल. घर हे काय असतं, आनंदी वास्तू म्हणजे ही एक अशी इमारत असते जिथे आपल्याला सुख मिळतं. 4 भिंती उभा असलेल्या प्रत्येक अशी वास्तू आपल्याला भेटेल, पण घरात जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कोणत्याच वास्तूमध्ये आपल्याला मिळणार नाही. पुढच्या 4 ओळी बघा. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. तर इथे कवी आपल्याला काय म्हणतात की घरात नुसता पसारा किंवा घर जे आहे ते नुसतं अशा खोल्यांनी बनलेलं एक वास्तू नाही आहे. घरामध्ये काय असतात, भावना असतात, तिथे फिलिंग्स असतात. घरामध्ये प्रेम असतो, जिव्हाळा असतो, माया ममता असते. घर हे एक असं ठिकाण आहे जे आपल्या शिक्षणाची पहिली पायरी असते. आपण चालायला बोलायला इथेच शिकत असतो.
पुढे बघा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. तर इथे कवी काय म्हणतायत की घर हे एक नुसतं आश्रयस्थान म्हणजे निवारा नाही आहे. घर जे आहे तर घरामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळत असते, घराला एक कहाणी असते, घराला एक चेहरा असतो, घराचं एक वेगळं अस्तित्व असतं असं कवी म्हणतात. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बरोबर आहे, घरामध्येच आपल्याला आपण पाहायला शिकतो, घरामध्येच आपण पहिलं पाऊल आपलं पडतं, घरातच आपण चालायला शिकतो, घरातच आपण धावायला शिकतो, खेळायला शिकतो, बोलायला शिकतो. सर्व काही जे आहे त्याची सुरुवात ही घरामध्येच होत असते. दुःखाचा डोंगर जो आहे तो सुद्धा आपल्याला घरच पेलायला शिकवत असतो. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट. आता आणखी काय सांगतायत कवी इथे, तर घरामध्ये आई आपण सतत बघत असतो. सर्वात जास्त घरासाठी कोणी कष्ट करत असेल तर ती आई असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व घरातली कामं आवरण्याचं करण्याचं जे पूर्ण जे उत्तरदायित्व असतं ते आईवरती असतं आणि आई हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरात आजी असते, ती आपल्याला सुंदर सुंदर गोष्टी सांगत असते. आजोबा असतात, ते आपल्याशी गप्पा मारत असतात. आईच्या हाताने बनवलेलं जे जेवण आहे त्या जेवणाची जी चव आहे ती चव आपल्याला दुसऱ्या कोणाच्याही हाताने बनवलेल्या अन्नामध्ये मिळू शकत नाही. अशा प्रकारचं हे वर्णन कवींनी केलेलं आहे. त्याचबरोबर कवी म्हणतात आपण घरात नेहमी सावधान असलं पाहिजे, सुख समाधानात असलं पाहिजे, नवीन विचार नवीन ज्ञान आपलंसं करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची ही सुंदर अशी कविता कवींनी आपल्यासमोर इथे मांडलेली आहे. इथे कवितेचा भावार्थ संपलेला आहे. तुम्हाला ही कविता चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आज तरी आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक पाठ घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.